बारामतीकरांची जशी इच्छा आहे तशी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांची इच्छा आहे की अजितदादांच्या ऍक्सिडेंटबद्दल नाही तर घातपातबद्दल प्रॉपर एन्क्वायरी होणं महत्वाचं आहे आणि ती एन्क्वायरी करत असताना पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी इच्छा संबंध महाराष्ट्राची तिथं आहे. त्यामुळे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन दादांना न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी तो लढा तिथं उभा करत आहेत. त्यामुळे त्या लोकांची जशी इच्छा आहे त्याच पद्धतीने पारदर्शक पद्धतीचा हा सगळा इन्व्हेस्टिगेशन होईल, तपास होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. सर, तुमच्याप्रमाणेच अमोल मिटकरी यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले. त्यांचं म्हणणं आहे की अजित पवारांचा जो वैमानिक होता तो सुसाईड बॉम्बर होता का? कारण का ज्या पद्धतीने राजीव गांधींसाठी एक महिला सुसाईड बॉम्बर होती तसा अजित पवारांचा वैमानिक देखील सुसाईड बॉम्बर होता का? अमोलजी मिटकरी असतील, तसंच ठोंबरेताई असतील व त्यांच्या पक्षातले अनेक लहान सहान कार्यकर्ते पदाधिकारी जे दादांवर प्रेम करत होते ते सातत्याने या विषयावर बोलत आहेत. याबद्दल मी सुद्धा डिटेलमध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पायलटच्या बाबतीतला मुद्दा हा तसा महत्वाचा आहे. त्याच्यावर शंका का घेतली पाहिजे हे फार डिटेलमध्ये मी प्रेझेंटेशन तिथं केलेलं आहे. त्यामुळे ते जे बोलतायत आणि मी जे बोलतायत त्याच्यामध्ये काही प्रमाणात सेम काही गोष्टी आहेत. त्यामुळे जशी त्यांची इच्छा आहे तशी महाराष्ट्राची इच्छा आहे तशी माझी इच्छा आहे की पारदर्शक पद्धतीने हा तपास होणं महत्वाचं आहे. दादा, पण अजित पवारांचे 2 पायलट त्याच दिवशी बदलले गेलेले होते. सातत्यानं वारंवार हाच प्रश्न उपस्थित केला जातोय की सकाळी 6:30 वाजता किंवा कोणत्या प्रकारची ट्रॅफिक मुंबईमध्ये असते किंवा त्या लोकांना यायला उशीर झाला, त्यांचे कॉल डिटेल्स या सगळ्या संदर्भाची सखोल चौकशी व्हावी, या सगळ्या संदर्भातले प्रश्न उपस्थित होतात. आमची अपेक्षा आहे की सीआयडीला हा तपास महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी दिला गेलाय. महाराष्ट्राची क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करणारी ही एक महत्वपूर्ण एजन्सी आहे. पण गेल्या महिनाभरात सीआयडीने काय केलंय, काय तपासाचं स्टेटस आहे, सीसीटीव्ही कॅमेरा हे ताब्यात घेतलेत का एअरपोर्टचे, दोन्ही एअरपोर्टचे, त्याच्याचबरोबर जो क्रिमिनल बाजूचं इन्व्हेस्टिगेशन असतं की हे जे 2 प्रमुख वैमानिक होते ते अचानक बदलण्यात आले, ते का बदलण्यात आले, ट्रॅफिकचं कारण दिलं गेलं, खरंच ट्रॅफिक होतं का, ट्रॅफिकचे कॅमेरा तिथं चेक करावे लागतील. त्याच्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप अॅरोचा जो मी त्या ठिकाणी सांगितला होता, अॅरोचा जो हँडलर आहे त्याच्याबद्दल जे काही मी सांगितलं होतं, त्याच्याचबरोबर दादा गाडीली जाणार होते ते का कॅन्सल झालं, अशा बऱ्याच विषयामध्ये सखोल चौकशी करणं महत्वाचं आहे.